आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील यांचं मराठ्यांना महत्त्वाचं आव्हान. जी.आर. निघणं खूप आवश्यक होतं. 1881 साली एक ओळ मराठ्याच्या हिताची सरकारने लिहिली नव्हती. स्वातंत्र्य मिळून 75 ते 76 वर्षे झाली, पण मराठ्याच्या हक्काचं गॅजेटर असून मराठ्यापैकी एक ओळ नव्हती, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. माझ्या गरीब मराठ्यांची जीवाची बाजी लावून अखेर ही लढाई जिंकली. खूप प्रतीक्षा होती. अनेक शतकापासून शेवटी मराठ्यांनी यश त्यांच्या पदरात पाडून घेतलं. म्हणून सगळ्यात आधी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना व काढलेल्या तिन्ही जी.आरचं सर्व क्रेडिट समाजाला देतो. सगळं यश समाजाने मिळवलं, मी फक्त नाममात्र आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र शब्दावर मराठा समाजाने विश्वास ठेवा बाबा. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार, यात तीळ मात्र शंका नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत म्हणून गॅजेटर लागू करणं गरजेचं होतं, असं मनोज जरांगे पाटील आवश्यक होतं. 1881 साली एक ओळ मराठ्याच्या हिताची सरकार लिहिली नव्हती. स्वातंत्र्य मिळून 75 ते 76 वर्षे झाली, पण मराठ्यांच्या हक्काचं गॅजेटर असून मराठ्यासाठी एक ओळ नव्हती, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. म्हणून फक्त शांत, संयम व शांत डोक्याने विचार करा. एखादा विदूषकांना विचारी माणसावर विश्वास ठेवून कधी आपण आपला समय विश्वास ढळू द्यायचा नाही, असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलं. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी गॅजेटर लावला आहे. मराठवाड्यात एकही मराठा आरक्षण विना राहणार नाही. फक्त आनंदी राहा. कोणाचं ऐकून तुमचं माझं भलं होणार नाही. खूप टाळ्या उडणार आहेत. आणखीन सरकारच्या बाजूने बोलून नकारात्मकता पसरवायची आणि खुश करायचं, असं मनोज जरांगे पाटील बोलले.